माझा बाप दगडी होता असं मला 10 वर्ष वाटत राहिलं. पण आईच्या मृत्यूनंतर उघडलेल्या एका जुन्या पेटीनं माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. डायरी वाचल्यानंतर मी रोज बाथरूममध्ये तोंड दाबून रडते. काय लिहिलं होतं त्या डायरीमध्ये? शेवटपर्यंत पहा. कोल्हापूरच्या रंकाळा तलावाजवळ असलेल्या एका जुन्या वाड्यात जयवंतराव आणि त्यांच्या पत्नी मालतीबाई राहायच्या. जयवंतराव हे पोस्ट खात्यातून निवृत्त झालेले एक साधे पोस्टमन होते. त्यांचा एकुलता एक मुलगा अजय भारतीय सैन्यामध्ये सीमेवर होता. 10 वर्षांपूर्वी सीमेवरती एक भयंकर स्फोट झाला आणि अजयची तुकडी त्यामध्ये बेपत्ता झाली. काही दिवसांनी मिलिटरीचा एक माणूस वाड्यात आला आणि त्याने जयवंतरावांच्या हातात एक तार दिली. अजय शहीद झाला होता, पण जयवंतरावांनी ती तार कुणालाच दाखवली नाही. त्यांनी एकही अश्रू ढाळला नाही. ते घरात आले आणि त्यांनी मालतीबाईंना हसत हसत सांगितलं, अगं, अजय एका सिक्रेट मिशनवर गेलाय. त्याला पत्र लिहायला जमणार नाही, पण तो लवकरच येईल. त्या दिवसापासून जयवंतरावांनी मालतीबाईंना एका खोट्या आशेवरती जिवंत ठेवलं होतं. मालतीबाई रोज दारात बसून अजयची वाट बघायच्या. जयवंतराव स्वतः पोस्टमन असल्यामुळे ते अनेकदा खोटेच कोरे कागद आणून अजयचं पत्र आले असं सांगून मालतीबाईंना वाचून दाखवायचे. त्यांची मुलगी वृषाली ही पुण्यात राहायची. वृषालीला वडिलांच्या या खोटेपणाचा आणि दगडी काळजाचा भयंकर राग यायचा. माझा भाऊ वारलाय हे या माणसाला माहीत आहे, तरीही आईला वेड्यासारखी खोटी आशा दाखवून हा माणूस रोज तिची फसवणूक करतोय. यांच्या डोळ्यात स्वतःच्या पोरासाठी एक थेंब पाणी नाही. हे कसले बाप आहेत असं म्हणून वृषालीने अनेक वर्ष वडिलांशी धड बोलणंही सोडून दिलं होतं. आज या घटनेला 10 वर्ष उलटली होती. वयोमानाने आणि आजारपणाने काल रात्री मालतीबाईचं निधन झालं. अंत्यविधी आटोपल्यावरती वृषाली अत्यंत जड अंतकरणाने आईची खोली आवरत होती. जयवंतराव बाहेर ओसरीवरती शून्यात बघत एकटेच बसले होते. खोली आवरताना वृषालीची नजर मालतीबाईच्या एका अत्यंत जुन्या आणि गंजलेल्या लाकडी पेटीवरती गेली. आई ती पेटी कायम स्वतःच्या उशीजवळ ठेवायची. आईने नक्कीच दादाच्या आठवणी या पेटीमध्ये जपून ठेवल्या असतील. बाबांनी तर तिला आयुष्यभर वेड्यातच काढलं. असं रागाने पुटपुटत वृषालीने एक जड वस्तू घेऊन त्या पेटीचे ते गंजलेले कुलूप तोडले. कुलूप तुटले. वृषालीने पेटीचे झाकण उघडले, पण आतले दृश्य बघताच वृषालीच्या कपाळावरती आठ्या पडल्या. तिचा श्वास छातीतच गोठला. त्या पेटीत अजयचे जुने कपडे नव्हते. तिथे एक 10 वर्षांपूर्वीचे फाटलेले आणि पुन्हा चिकटपट्टी लावून जोडलेले भारतीय सेनेचे अधिकृत पत्र होते. तेच पत्र होते जे जयवंतरावांनी 10 वर्षापूर्वी लपवले होते. वृषालीचे हात थरथरू लागले. हे पत्र आईकडे कुठून आलं? बाबांनी तर हे लपवलं होतं. विचारांच्या चक्रात तिनं त्या पत्राखाली ठेवलेली आईची एक जुनी डायरी उघडली. डायरीच्या पहिल्या पानावरती मालतीबाईंच्या थरथरत्या हस्ताक्षरामध्ये जे लिहिलं होतं ते वाचून वृषालीच्या पायाखालची जमीनच फाटली. माझ्या अजय, आज मिलिटरीची गाडी दारात आली तेव्हा तुझे बाबा घरात नव्हते. मी स्वतः दारात जाऊन ते पत्र घेतलं. माझं काळीज फाटलं रे बाळा. तू आम्हाला सोडून गेलास. पण तेवढ्यात तुझे बाबा सायकलवरून आले. मी पटकन माझे अश्रू पुसले. मला माहीत होतं, जर तुझ्या बाबांना समजलं की आपला अजय गेलाय तर त्यांना त्या क्षणी हार्ट अटॅक येईल आणि ते जागीच मरतील. त्यांचं हृदय खूप कमकुवत आहे. मी तो धक्का त्यांना देऊ शकत नव्हते. मी ते पत्र गुपचूप या पेटीत लपवून ठेवलं. जेव्हा तुझे बाबा घरात आले तेव्हा त्यांनी मला खोटंच सांगितलं की तू सिक्रेट मिशनवर आहेस. ते मला खोटं सांगत होते, पण
ते खोटं बोलताना त्यांचा तो कापरा आवाज आणि त्यांचा तो लपवलेला हुंदका बघून मला आतून मरण यायचं. गेले 10 वर्ष मी रोज रात्री बाथरूममध्ये तोंड दाबून तुझ्यासाठी रडते आणि सकाळी उठून तुझ्या बाबांसमोर हसण्याचं नाटक करते. तुझे बाबा मला जिवंत ठेवण्यासाठी खोटे पत्र वाचून दाखवतात आणि मी ते पत्र खरं असल्याचं नाटक करते, फक्त तुझ्या बाबांना जिवंत ठेवण्यासाठी. माझा नवरा खोटं बोलतोय हे मला माहीत आहे, पण ते खोटं ऐकण्यातच माझ्या कुंकवाचं आयुष्य दडलेलं आहे. डायरी वृषालीच्या हातातून खाली गळून पडली. जिच्याबद्दल वृषालीला वाटत होतं की तिला काहीच माहीत नाही, ती आई गेले 10 वर्ष स्वतःच्याच मुलाच्या मृत्यूचा शोक छातीत कोंडून नवऱ्यासमोर हसण्याचं नाटक करत होती. आणि ज्या बापाला वृक्षाली दगडी काळजाचा आणि खोटारडा समजत होती, तो बाप स्वतःचे अश्रू गिळून बायकोला जिवंत ठेवण्यासाठी 10 वर्ष खोटं हसत होता. दोघांनाही सत्य माहीत होतं, पण एकमेकांचा श्वास थांबू नये म्हणून दोघांनीही एकमेकांपासून एका भयंकर सत्याचा पडदा शेवटपर्यंत पाळला होता. प्रेमाचा आणि त्यागाचा असा जीवघेणा खेळ जगात कोणी खेळलं नसेल. वृषाली त्या लाकडी पेटीच्या समोर गुडघ्यांवरती कोसळली. तिनं ते भारतीय सेनेचं पत्र स्वतःच्या छातीशी घट्ट धरलं. मागून जयवंतराव खोलीच्या दारात येऊन उभे राहिले. वृषालीने मागे वळून पाहिलं. आज मालतीबाई गेल्यामुळे जयवंतरावांना लपवण्याची काहीच गरज उरली नव्हती. 10 वर्षांनंतर आज पहिल्यांदाच त्या म्हाताऱ्या बापाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. वृषाली रडली नाही, तिने कोणताही आक्रोश केला नाही, पण तिचे डोळे फाटलेले होते. आईवडिलांच्या त्या हिमालया एवढ्या भयंकर आणि मूक त्यागाची जाणीव इतकी अस्वस्थ करणारी होती की ती एका जिवंत प्रेतासारखी तिथेच थिजून गेली. मी 10 वर्ष माझ्या वडिलांचा तिरस्कार केला आणि आज त्यांच्या पायाशी बसून मला कळलं, मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली होती. ती सुन्न करणारी जीवघेणी शांतता आज कोणत्याही आक्रोशापेक्षा 1000 पटींनी भयंकर होती. आपल्या माणसांचा खोटेपणा किंवा कठोरपणा हा अनेकदा आपल्याला वाचवण्यासाठी त्यांनी घेतलेला एक भयंकर निर्णय असतो. वरवरच्या परिस्थितीवरनं कधीही नात्यांची पारख करू नका, कारण जेव्हा सत्याचा उलगडा होतो तेव्हा पश्चाताप करण्यासाठी आयुष्यही अपुरं पडतं. कधीकधी घरात दिसणारा खोटेपणा हा फसवणूक नसते, तो एखाद्याचा त्याग असतो. कधीकधी दिसणारा कठोरपणा हा निर्दयीपणा नसतो, तो आतून तुटलेल्या मनाचा कवच असतो. आपण अनेकदा आपल्या माणसांवरती आरोप करतो, त्यांना गैरसमजतो, त्यांच्या शांततेचा अर्थ दगडीपणा असा लावतो. पण प्रत्येक शांत चेहऱ्यामागे एक न सांगितलेली वेदना असते. प्रत्येक बनावट हसऱ्या आवाजामागे एक दाबलेला हुंदका असतो. आईवडील अनेकदा आपल्या लेकरांसाठी जगतात, पण काही वेळा ते एकमेकांसाठीही जगतात. स्वतःच्या जखमा लपवून एकमेकांचा श्वास चालू राहावा म्हणून ते आयुष्यभर अभिनय करतात. आपण फक्त परिणाम पाहतो, पण त्यामागचा संघर्ष, ती रात्रभराची रडारड, तो गिळलेला हुंदका आपल्याला कधीच दिसत नाही. म्हणूनच नात्यांची पारख वरवरच्या वागण्यावरनं कधीच करू नका. एखाद्याच्या शांततेचा अर्थ समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करा. जिवंत असताना आपल्या माणसांना समजून घ्या, कारण सत्य कळल्यानंतर प्रायश्चित्ताशिवाय आणि पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. प्रेम नेहमी मोठ्या शब्दात व्यक्त होत नाही. कधीकधी ते खोट्या आश्वासनांमध्ये, जबरदस्तीच्या हास्यामध्ये आणि न बोललेल्या सत्यामध्ये देखील दडलेलं असतं. म्हणूनच जपून ठेवा आपली माणसं, कारण
काही त्याग इतके मूक असतात की ते समजायला आयुष्य देखील अपुरं पडतं. आत्ता मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला खरं खरं सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट पाहते आहे. तुम्ही कधी आपल्या आईवडिलांना चुकीचं समजलं आहे का? प्रश्न दुसरा, आजच त्यांना फोन कराल का? प्रश्न तिसरा, तुमच्या घरात असं न बोललेलं प्रेम आहे का? आईवडिलांचं प्रेम कधीच ओरडून सांगत नाही. ते शांतपणे स्वतःला जाळत राहतं. किंवा कधीकधी घरातला खोटारडा माणूसच सर्वात मोठा त्यागी असतो. तुमचं यावरती मत काय? मला नक्की कळवा.